नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उन्हाळा स्पेशल दह्याची कढी बनवतोय, तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर कढी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या। त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे। त्याचबरोबर 1 चमचा खिसलेले खोबरे टाकून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये 3 ते 4 आपल्याला पुदिन्याची पानं टाकायची। पुदिन्याच्या पाण्याचा फ्लेवर कढीमध्ये खूप छान लागतो। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी न टाकता या सगळ्या मसाल्याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं। तर इथे जाडसर वाटण तयार करून घेतलं। असं वाटण तयार केल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घालायचं आणि त्यानंतर अर्धी वाटी दही घालून घ्यायचं। आता हे सर्व मसाले आपल्याला परत ग्राइंड करायचे आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून या मसाल्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे मी सर्व मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली। केलेली पेस्ट आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। तर बघू शकता खूप मस्त अशी आपली सगळे मसाल्याची पेस्ट तयार झाली। त्यानंतर इथे आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि पाणी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून विसळून घ्यायचं। त्यानंतर घेतलेले सर्व पाणी या कढीच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं। तर कढीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर कढीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा भरून साजूक तूप टाकायचं आणि त्यानंतर हे तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं। तूप गरम झालं की या तुपामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, त्यानंतर 2 लाल मिरच्यांचे 2 तुकडे करून टाकायचे। त्यानंतर 3 ते 4 कढीपत्त्याची पानं कट करून घेतलेली आहे आणि थोडासा कट केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा। फोडणी तुपामध्ये मिक्स करून घ्यायची आणि मिनिटभर तुपामध्ये परतून घ्यायची। 1 मिनिटानंतर या फोडणीमध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची। मिक्स केल्यानंतर आपण जे कढीचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते आता या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने लगेच या कढईवरती आपल्याला 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यामुळे फोडणीचा वास छान कढईला लागला जातो। 2 मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आणि ही कढी आता चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता या कढीमध्ये चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि टाकलेले मीठ आपल्याला कढीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आता ही कढी आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान उकळून घ्यायची। तर या ठिकाणी कढी मी 2 ते 3 मिनिटं उकळून घेतली। 3 मिनिटांनंतर बघू शकाल की कढीला अगोदरच्यापेक्षा थोडासा दाटसरपणा आलेला आहे आणि कढीला रंगसुद्धा छान आला आहे। तर या ठिकाणी आपली मस्त अशी उन्हाळा स्पेशल कढी तयार झाली। या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि कढीमध्ये थोडासा कट केलेला कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचा आहे। तर एकदम मस्त छान अशी आपली कढी तयार झाली आहे। कढी तयार झाल्यानंतर ही गरमागरम कढी तुम्ही पोळीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। चवीला खूप छान लागते। माझ्या पद्धतीने अशी कढी नक्की करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।